तर बऱ्याच अशा गायी बरं काही ते गिर गाईचं वगैरे. तर इकडे बा भरपूर मोठा असा आश्रम बरं का जगद्गुरुजानंद स्वामीचं. बघा कशा पद्धतीनं इकडं फुलं लावलेले. इकडे विहीर पण एक पडीत अशी आणि खूप असा सुंदर असा दृश्य मित्र बरं का. पण पाण्याची थोडीशी कमतरता इकडं. तिकडं विश्वनाथ भाऊंचं काम चालू आहे नेमकं. इकडे ते गिन्नी गवत वेगळंच लावलंय लाल कलरचं. हे पाहू. आणि इथं एक किडा नाही मित्रांनो हा. इकडं शेणखताचा साठा टाकलेला आहे. आणि इकडे समोरच्या साईडला आहे ना खड्डा केला. शोष खड्डा बरं का. खूप असा मोठा शोष खड्डा इथं. सकाळचे 9 वाजले आणि 9 वाजता आपण सहज चक्करला आलो त्या आश्रम मध्ये. इकडच्या समोरच्या साईडला बरंच असं पडीत क्षेत्र आहे. ऊस वगैरे, मक्का, नारळाची झाडं वगैरे, पिंपळाचं झाड आहे. आणि मग काय थोडंसं पाण्याची अडचण आहे इथं नेमकी. आणि झाला पुढच्या साईडला आपण आता ना गार्डन फिरू मस्त पैकी. आणि गायी भरपूर आहे इकडं. भरपूर अशा गायी आहे बघा. मस्त गाई चारा वगैरे खाऊ राहिले. आणि मक्काचा असं बारीक चोरा करून टाकलेला बा. मक्काचा चोरा केलेला आहे मस्त. मस्त गाय खाऊ राहिले बघ. कारण सकाळी मित्रांनो ना जगद्गुरुजानंद स्वामीच्या आश्रममध्ये पहिल्यांदा बाबांच्या आश्रममध्ये असं नाश्त्याची जेवणाची व्यवस्था पहिल्यांदा राहते बरं का. आणि असं सुंदर असा 4 गाई आहे मस्त टाकाटक. त्यांचं जेवण करण्याचं काम चालू आहे. चारा खायचं काम चालू आहे. आणि हा चारा आणण्यासाठी नेण्यासाठी गाडा तयार केलाय बघा. अशा पद्धतीनं खोंड मक्का असं लावलंय बघा. बरीच अशी मक्का लावलेली बरं का. इकडं मांजरचं पिल्लू गेलं इथं. या अडचणी बसलंय बघू केलं तिकडं. इकडं पेरू वगैरे, आंबे तर भरपूर आहे. आंब्याला भरपूर मोर असा आलाय बघा. सगळे गावठी आंबे बर का. त्याचं भरपूर असा मोर लागलेला आहे. यावर्षी भरपूर आंबे भेटणार आपल्याला खायला. सुंदर असं दृश्य मित्र बरं का. आणि आपण आता आमराईमध्येच फिरू राहिलो नेमका. आमराईमध्ये बरेच असे आंबे वगैरे लावले बघा. इथं पण नवीन नवीन आंबे आले. म्हणजे मोर वगैरे आलाय बघा. खूप असा मोर आलाय दाट एकदम. तर अशा आहे आमराईमध्ये किती झाडांची लागवड झाली पा. म्हणलंच मस्त ड्रीप वगैरे केलंय. थोडीशी पाण्याची कमतरताच आहे बरं त्या ठिकाणी. आणि शेजारीच एक शाळा वगैरे आणि बघा टावर किती मोठा मित्र बघा. एकदमच लाईन गेली. फरफर आवाज येतोय. आणि आपण याच्यामध्ये व्हॉइस रिड्युशन केलं त्याच्यामुळे आवाज येत नाही बरं का. किती मोठा पसारा हा बघा. मस्त याला ड्रीप वगैरे केलंय. आणि बऱ्याच असे तुरे वगैरे म्हणजे मोर आलेला आहे. आता इथे छोटे छोटे आंबे पण भेटतील आपल्याला पाहायला बरं का मित्रांनो बघा. हे बघा
एकदम नकनक असे छोटे छोटे आंबे आले त्याला, म्हणजे कायऱ्या म्हणतो आपण नाही का. या कायऱ्या पाहून आताच पाणी सुटलंय मित्रांनो तोंडाला बरं का आमच्यावाले. खूप अशा कायऱ्या येणार आहे आता मित्रांनो, खूप अशा आंबे खायला भेटणार आहे वर्षी. पण थोडंसं असं काहीतरी चिकट्यासारखं काहीतरी रोग आला त्याच्यावरती, याच्यावरती फवारणी केली त्याच्यामुळं बरेच असे आंबे वगैरे लागले बघा. तसे सीताफळाला कुणी खायलाच नाही मित्रांनो इथं. सगळीकडे जिकडं पाहिलं तिकडं नुसते फुलं आणि आंबे, मक्का, त्या गाई, म्हणजे असा सगळा पसारा सांभाळायला लागतो बरं का. आता विश्वनाथ भाऊ एकटेच सांभाळतं सगळं. याला पण सुद्धा छोटे आंबे लागले बघा. इकडे गुलाबाची फुलं वगैरे असं बरंच काही काही बरं काय गार्डन मध्ये. थोडं हिरवं घास गवत, इथं गुलाबाची फुलं पहा एकदम सुंदर सुंदर असे फुलं आहे. सुंदर सुंदर असे गुलाबाचे फुलं वगैरे दिसतात आपल्याला पहा. नारळाचे आणि प्रत्येक साईडला नारळांचे झाडं वगैरे असं बरंच काही काही इकडं दिसतंय बघा. आणि सकाळी असं दृश्य बघताना खूप असं मन गौरून येतं नाही का. असं हिरवं गार निसर्ग, मोगराची झाडं वगैरे, तुळशी, किती मोठा पसारा आहे मित्रांनो. त्याच्यात आता हा बाबा काय करू राहिला का ना, म्हणजे त्याचं पोट दुखतंय त्याच्यामुळे ते हारळ खाऊ राहिलं बरं का. ते पोटदुखीमुळे हारळ खायचं काम करतं ते. आणि इकडे बा वड, पिंपळ आणि उंबर असे 3 देवस्थान एकत्र, म्हणजे दत्तात्रयाचं स्थान आहे बरं का मित्रांनो. इथं आंबेच वगैरे खूप आहे, खूप सारे आंबे दिसले इथं. हे फुलं पण वेगळे वेगळेच आहे बघा. गार्डन मध्ये जसे फुलं राहत नाही बघा. ही बाबाजींची कुटी आहे आणि तिथे हे मस्त असं दृश्य दिसलं आपल्याला. आता हे कोणत्या कलरचं नेमकं काय प्रजात असेल हे फुलांची ते बघा. अशी वाढवावं लागते तिला. फुलंच असे गुलाबापेक्षा लाल जरक भडक, एकदम एकदम लाल भडक असे फुलं आहे बघा. म्हणजे ते पानही वाटतं बरं का मित्रांनो. बघा पानांचा प्रकार आहे. आणि इकडं पाठीमागं पण वेगळे पान आहे. पाठीमागं हिरवं पान आहे, हे फुलासारखं आहे. एकदम तुर्राच येतो त्याला, एकदम लाल गडद असा फुलांचा. आणि इकडं सफेद जास्वंद दिसते बा. दिसतं एक फुल आपल्याला, सफेद जास्वंद. आणि हे फुल एकदमच असं कमानीसारखं झालेलं आहे बा. जांभळाचे तर भरपूर झाड आहेत. किती जांभळाचे झाड आहे इथं. हे एक मखमलासारखं काहीतरी. ह्या झाडाला काय नाव आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बरं का. अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग होता आमचा, डेली ब्लॉग नाही का मित्रांनो. जर डेली ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बरं का. चॅनलवरती नवीन आलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या झाडासाठी एक लाईक करा मित्रांनो. बा उंबर, वड, पिंपळ आणि निंबारा, म्हणजे कडुनिंब वगैरे म्हणतो आपण, असे देवस्थ स्थानी. चला आपण एक प्रदक्षिणा करून घेऊ त्यांना. एक प्रदक्षिणा आपली कंप्लीट होऊन जाईल. दत्तात्रयाचं स्थान राहतं ते दत्त भगवानाचं. हे दत्त भगवान महाराज की जय. बा इथं वड आहे, उंबर आहे, पिंपळ आहे आणि हे झाडाचं नाव नाही माहिती आम्हाला नेमकं. असे 2-4 एक झाड एकत्र आहे. आणि इकडे निंबारा. असं हे स्थान आहे मित्रांनो. एकदम त्रिवेणी संगम कसं म्हणतो आपण, असे स्थान आहे. आणि मुळापा कुठून आला मित्रांनो. जो वरांबा केला होता मित्रांनो, या पारंब्याच्या आजूबाजूने त्या मुळांचं आगमन झालंय नेमकं. आता हे मुळे ना असं फुगीर जमीन वाटू राहिली. तर भरपूर मोठा असा पसारा आहे बरं का. आणि एवढा पसारा आपल्या विश्वनाथ भाऊ ते बघत राहते इथं. हे सिद्धपिंपरी म्हणून स्थान आहे बरं का. त्या ठिकाणी जगद्गुरु जनार्दन स्वामींचा आश्रम आहे, मौनगिरी बाबांचं. इथे सगळे अशा सुविधा चालत्या. इकडे समोरच्या साईडला समामंडप पण आहे. त्या समामंडपामध्ये असं लग्न वगैरे काहीतरी 2-5 रुपयावारी त्या तारखा वगैरे चालवल्या जाते. अशा हिशोबानं असं इथं आम्हाला असं वाटलं की हे दाखवावं म्हणून हे स्थान खूप असं पवित्र आणि महत्त्वाचं स्थान आहे नाही का. पण इथं हे झाडाचं जास्तीत जास्त ऑक्सिजन देणार म्हणजे वड, पिंपळ, निंबारा हे वृक्ष राहता बरं का मित्रांनो. तसं आंब्याचे आणि इकडे सगळे खाई प्यायचेच जास्त झाडे लावले बरं का. मिरच्या, आंबे,
फुलांचे फळांचे असेच झाड दिसले. शोचे झाड एक पण दिसत नाही इथं. आणि मधूनच हा टावर जाणार मेन लाईन. ते सबस्टेशनची लाईन असेल मित्रांनो, म्हणजे इलेक्ट्रिक वायर वगैरे नाही का. तर चाफ्याचं एक झाड आहे तिकडं, पाण्याची टाकी वगैरे असं बरंच, आणि भरपूर नारळाचे झाड वगैरे लावून राहिले इथं. तर हे आंब्याचं झाड आहे. आता पुन्हा ये 2-3 वर्ष 1-2 वर्षामध्ये लगेच आंब्याचं झाड इथं आंबे पण देणार. चला मित्रांनो, आजचा डेली ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला धन्यवाद.